शासनाची अन्नधान्य योजना असल्याचा बनाव करून एका बंटी आणि बबलीने आपल्या साथीदारांसोबत मिळून हजारो गोरगरिबांना गंडा घातलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 वर्षांपासून हे बंटी बबली फरार होते। अखेर त्यांना नांदेड पोलिसांनी अटक केली आहे। नांदेडमध्ये बंटी बबलीकडून गोरगरिबांची फसवणूक, पैसे महागड्या वस्तूंचा आमिष दाखवून घातला गंडा, शासकीय योजनेचा बनाव करत कोट्यवधींची फसवणूक। महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र ही शासनाची योजना असल्याचा बनाव करून नांदेडमध्ये गोरगरिबांची फसवणूक करण्यात आली। केवळ 1100 ते 1200 रुपयात भरघोस अन्नधान्य, शिलाई मशीन, विधवांना वर्षभर 10,000 रुपये प्रति महिना पेन्शन आणि 30,000 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी असं आमिष दाखवण्यात आलं आणि आमिषाला नांदेड जिल्ह्यातले हजारो नागरिक बळी पडलेत। 1100 रुपयात 30 किलो गहू, 25 किलो तांदूळ, 10 किलो साखर, 10 किलो पोहे, 1200 रुपयात 60 किलो गहू आणि 25 किलो तांदूळ, 2200 रुपयात शिलाई मशीन देण्याचा आमिष दाखवण्यात आलं। तर 1200 रुपये भरल्यानंतर विधवा महिलांना 1 वर्ष प्रति महिना 10,000 रुपये दिले जाईल असं आमिष दाखवण्यात आलं। 30,000त इलेक्ट्रिक स्कूटीचं आमिष। पैसे दिल्यानंतर 3 महिन्यांनी लाभ मिळणार असल्याचं बाबासाहेब सुतारे यांनी सांगितलं होतं। प्रत्यक्षात मात्र मोबदला देण्याची वेळ आली तेव्हा सुतारे आणि त्याचे सहकारी गायब झाले। नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 वर्षापासून सुतारे हा पत्नीसह फरार होता। स्वतःची ओळख लपवून लातूरमध्ये राहत असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। 2 वर्षापासून जे आरोपी फरार होते तर तेव्हापासून आम्ही त्यांचा आरोपीची पूर्ण माहिती घेतली। तर सदर आरोपी हे स्वतःचं नाव बदलून कुठलंही मोबाईल किंवा कुठल्याही टेक्निकल बाबीचा यूज न करता किंवा कोणत्याही नातेवाईकाला, कोणत्याही त्यांच्या जो संस्थेच्या जे संपर्कात लोक होते त्यांना कोणालाही न बोलता ते अज्ञात ठिकाणी राहत होते। आम्हाला एक माहिती मिळाली की असे लोक आहेत की जे आहेत या ठिकाणी किराणा राहतात आणि ते स्वतःचे नाव बदलून किंवा स्वतःचा परिचय जे सांगितलेले आहे ते बदलून त्या ठिकाणी राहतात। आमच्याकडे त्यांचे फोटो वगैरे असल्यामुळं आम्हाला माहिती मिळाली की असे त्या ठिकाणी राहतात। तर त्याच्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई केली। सुतारे पती पत्नीवर जून 2023 मध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 1,85,00,000ची फसवणूक झाल्याची तक्रार नागरिकांनी दिली। चौकशीमध्ये 14,000 नागरिकांची फसवणूक झाल्याचं पुढे आलंय। त्यांनी महाराष्ट्र शासनची एक संस्था आहे असा दाखवून एक मोठा स्कॅम केला होता, ज्यामध्ये खूप जे विक्टिम आहे, नंबर ऑफ विक्टिम्स खूप जास्त आहे, 14,000 जवळपास, आणि एकंदरीत स्कॅम अमाऊंट 1,85,00,000च्या जवळपास आहे। शासनाची कुठली योजना असेल तर त्याची प्रसिद्धी शासन अधिकृतरित्या करत असते। अशा प्रकारच्या योजना महसूल विभागाकडून राबवल्या जातात। त्यामुळे कोणत्याही योजनेला बळी पडण्यापूर्वी नागरिकांनी खात्री करून घेणं आवश्यक आहे। नाहीतर असे बंटी आणि बबली गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेतच राहतील। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।